ग्रीन रुद्राक्ष ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. माहिती अधिकार कायद्याबद्दल तर आपण ऐकलं आहे, पण त्यात एक असं जबरदस्त कलम आहे जे आपल्याला अर्ज करायच्या आधीच माहिती मिळवून देतं. हो, अगदी बरोबर. ते आहे कलम 4. हे कलम म्हणजे सरकारला स्वतःहून पारदर्शक बनायला लावणारी एक शक्ती आहे. चला, आज या शक्तिशाली कलमाबद्दल बोलूया आणि बघूया की हे आपल्या रोजच्या आयुष्यात काय कमाल करू शकतं. एक महत्वाची गोष्ट, आज आपण जी काही माहिती घेणार आहोत ती ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टने तयार केलेल्या शैक्षणिक साहित्यावर आधारित आहे. नागरिकांच्या हक्कांसाठी जागरूकता निर्माण करण्याचं त्यांचं काम खरंच खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी कलम 4 नक्की आहे तरी काय हे सोप्या भाषेत समजून घेऊ. मग सरकारची स्वतःहून माहिती देण्याची कर्तव्य कोणती आहेत ते पाहू. त्यानंतर त्या 17 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलू ज्या सरकारने आपल्याला सांगायलाच पाहिजेत. आणि हो, सगळ्यात शेवटी ह्या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य नागरिकाला काय फायदा हे पण जाणून घेऊ. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. कलम 4 ची ओळख. खरं सांगायचं तर हाच माहिती अधिकार कायद्याचा आणि खऱ्या पारदर्शकतेचा मूळ पाया आहे. कधी विचार केलाय की एखादं सरकारी ऑफिस नेमकं चालतं कसं? त्यांचे नियम काय असतात? त्यांचं कामकाज कसं चालतं? आपल्याला उत्सुकता तर खूप असते, पण ही माहिती शोधायची कुठे हेच कळत नाही, बरोबर ना? आणि इथेच कलम 4 सगळा खेळ बदलून टाकतं. हे कलम असं म्हणतं की लोकांनी माहिती विचारायची वाट बघूच नका. उलट सरकारी कार्यालयांनी स्वतःहून पुढे येऊन सगळी महत्वाची माहिती लोकांसमोर ठेवली पाहिजे. म्हणजे बघा किती मोठा बदल आहे हा. चला, आता या कायद्याच्या अगदी गाभ्याकडे वळूया. म्हणजे सरकारचं स्वयंस्फूर्त कर्तव्य, ज्याला सुओ मोटो डिस्क्लोजर असंही म्हणतात. सुओ मोटो डिस्क्लोजर किंवा स्वयंस्फूर्त प्रकटन. आता हा शब्द ऐकून घाबरू नका. याचा अगदी सोपा अर्थ आहे सरकारने स्वतःहून कोणीही अर्ज करायची वाट न बघता महत्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. खरं तर हेच कलम 4.1चं मुख्य सार आहे. पण असं का? यामागचा उद्देश काय आहे? उद्देश खूप मोठा आहे. तो म्हणजे सरकारी कामकाज इतकं खुलं आणि पारदर्शक करायचं की लोकांना माहितीसाठी सारखे RTI अर्ज टाकायची गरजच पडू नये. सगळं काही आपोआप समोर असावं. ओके, आता आपण येऊया ह्या कायद्याच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. कलम 4.1b नुसार तब्बल 17 प्रकारची माहिती आहे जी सरकारने स्वतःहून जाहीर करणं बंधनकारक आहे. हो, आणि हीच ती माहिती आहे जी आपल्याला खरी शक्ती देते. आता या 17 प्रकारच्या माहितीला आपण पारदर्शकतेचा कणाच म्हणू शकतो. ह्यात काय काय येतं माहितीये? म्हणजे त्या ऑफिसची रचना कशी आहे, तिथल्या अधिकाऱ्यांची कामं काय आहेत, त्यांचे पगार किती आहेत, बजेट किती आहे, जेणेकरून प्रत्येक पैशाचा हिशोब लोकांना कळेल. इतकंच नाही तर सरकारच्या योजना कोणत्या, त्यांचे फायदे कोणाला मिळतात, सरकार कोणाला अनुदान देतं, ही सगळी माहिती पण द्यावी लागते. निर्णय कसे घेतले जातात आणि हो, माहिती अधिकाऱ्यांची नावं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स देणं सुद्धा बंधनकारक आहे. थोडक्यात काय तर अख्खं ऑफिस लोकांसमोर आरशासारखं स्वच्छ ठेवायचंय. म्हणूनच म्हटलं जातं की ही फक्त एक यादी नाहीये, तर हे एक ब्लूप्रिंट आहे की एखादं सरकारी कार्यालय सगळ्यांसमोर खुलेपणे कसं चालवावं. आणि हे किती खरं आहे नाही का? यातूनच तर खरी जबाबदारी आणि उत्तरदायित्वाची भावना तयार होते. ठीक आहे, म्हणजे माहिती द्यायची आहे हे तर कळलं, पण ती लोकांपर्यंत पोचणार कशी? आता आपण कायद्याच्या याच प्रॅक्टिकल भागाकडे वळूया. कायद्याने यासाठी 3 एकदम सोपे नियम सांगितले आहेत. नंबर 1, माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. इंटरनेटवर टाका, नोटीस बोर्डवर लावा, सोप्या माध्यमांचा वापर करा. नंबर 2, माहिती सोप्या भाषेत द्या आणि जिथे शक्य आहे तिथे स्थानिक भाषेत द्या. आणि नंबर 3, ही माहिती लोकांना फुकट द्या किंवा अगदीच कमी खर्चात उपलब्ध करून द्या. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. या सगळ्याचा आपल्यासारख्या सामान्य माणसाला नक्की काय फायदा? हे ज्ञान आपल्याला ताकद कसं देतं? याचं उत्तर खूप सोपं आणि शक्तिशाली आहे. कलम 4 आपल्याला RTI अर्ज न टाकताही थेट सरकारच्या कामावर लक्ष ठेवायची ताकद देतं. हे एक असं साधन आहे ज्यामुळे प्रशासनात लोकांचा सहभाग आपोआप वाढतो. आता बघा, हा सबलीकरणाचा प्रवास किती सोपा आहे. याची सुरुवात होते जागरूकतेपासून, म्हणजे आपले हक्क काय आहेत हे समजून घेण्यापासून. एकदा का आपल्याला माहिती मिळाली की मग आपण उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी मागू शकतो, सरकारला प्रश्न विचारू शकतो. आणि जेव्हा जागरूकता आणि उत्तरदायित्व एकत्र येतात तेव्हा होते खरी कृती, म्हणजे या माहितीचा वापर करून आपण समाजात चांगला बदल घडवू शकतो. तर मग जाता जाता एक विचार करूया.
जरा कल्पना करा की आपल्या गावची ग्रामपंचायत, आपल्या शहराची महानगरपालिका किंवा आपल्या जवळचं पोलीस स्टेशन या सगळ्यांनी जर कलम 4चं 100% पालन केलं तर आपल्या रोजच्या आयुष्यात किती मोठा आणि सकारात्मक बदल होऊ शकतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.